वेरी गुड वेरी गुड। अमृतालय फिटनेस क्लब, रियांश अमृतालय फिटनेस क्लब यूट्यूब चैनल में आपका बहुत बहुत स्वागत है। चलो, अभी तक हम संतोष सर का वर्कआउट, योगा, प्राणायाम, बहुत सारा हमारा रियांश का अमृत जूस लिया है, सब कुछ किया है। आप थोड़ा सा माइंड फ्रेश करेंगे नहीं? इसके पहले, माइंड फ्रेश के पहले हम अमृत जूस क्या होता है, हम तो अमृत जूस अमृत जूस अमृत जूस रोज सुबह उठे शाम तक सोए तक वही बोल रहे हैं। तो उसमें क्या होता है देखेंगे पहले, बाद में हम बहुत सारा बढ़िया मेडिटेशन करने वाले। तो रेडी है सब? यस 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 यस। तो स्टार्ट करेंगे हम। यस, वेरी गुड वेरी आता गुड। मार्केटमध्ये ऑल जे प्रोडक्ट्स तुम्ही असं पॉन्ड्स ब्रँड आहे, त्यानंतर हम्म. फेअर अँड लवली, बरेचसे ब्रँड्स आहेत. तर हे ब्रँड्स हो. प्रमोट करताना ॲज अ फिल्म स्टार वगैरे वापरले जातात आणि ते प्रमोट करतात. पण हे जे प्रोडक्ट आहे ना, अमृत ज्यूस नावाचं, ते प्रमोट हम्म. करण्यासाठी आपल्यासारखे सर्वसामान्य लोक प्रमोट करण्यासाठी काम करतात आहे. आणि मग कंपनीचा जो प्रमोशनचा पैसा आहे तो कंपनी ह्या लोकांमध्ये डिस्ट्रीब्युशन करते. ओके. राईट. हा, तर आम्ही या सिच्युएशन मधून ऍज अ मी माझं बीई मेकॅनिकल झालंय. गेल्या 9 महिन्यापासून मी सुद्धा एक पेशंट होतो आणि पेशंट असताना मला आलेला रिझल्ट आणि नंतर फॅमिलीला दिल्यानंतर आलेला रिझल्ट, हे सगळं बघून मी पण लोकांपर्यंत प्रमोट करायला लागलो हे प्रोडक्ट. आणि गेल्या 9 महिन्यापासून प्रमोट करतोय. 9 महिन्यापासून जबरदस्त चेंजेस आलेत, लाईफमध्ये पण आणि फायनान्शियली पण, असं दोन्ही पद्धतीने चेंजेस आलेत. सर, फायनान्शियली चेंजेस मी नंतर सांगेलच तुम्हाला, पण आता प्रोडक्ट विषयी बोलूयात. हे प्रोडक्ट 42 हब्स पासून बनवले आणि जे आज मार्केटमध्ये रिक्वायरमेंट आहे, आज प्रत्येक घरात काही ना काही आजार आहे. आणि हे 42 हब्स मध्ये नाही का 9 प्रकारचे सुपर फूड आहेत, ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट जास्त आहेत आणि हे बॉडी डिटॉक्स करण्याला मदत करतं. आणि आपलं आयुर्वेद नेहमी आपल्याला सांगतं, तुमचं पोट साफ असेल तर कुठला आजार होणार नाही. आणि हे पहिलं काम तेच करतं की तुमचं पोट साफ करण्यासाठी काम करतं, म्हणजे पंचकर्मा करतं. जास्त अँटीऑक्सिडेंट फळं असल्यामुळे पटकन बॉडी डिटॉक्स होते आणि आपल्यामध्ये असलेले टॉक्सिन एकदा बाहेर पडले की आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते आणि आपलं शरीर आपल्या स्वतःला रिकव्हर करायला लागतं. मग याला आजार माहित नाहीये. आतापर्यंत आम्ही पॅरालिसिस, कॅन्सर, शुगर, बीपी, जे नाही ते आजार रिझल्ट दिलेले आहेत. पण आम्ही आजारावर काम करत नाही, तर आजार होऊ नये म्हणून काम करतो ऍज अ प्रिव्हेन्शन. आणि हे फूड सप्लिमेंट प्रिव्हेन्शनसाठीच बनवलंय. पण बऱ्यापैकी लोकांनी आजारी पडल्यावर घेतलं आणि त्यामुळे ते आता रिझल्ट आल्यानंतर लोक काम करतात आणि लोकांपर्यंत प्रमोट करतात. हा झाला पहिला पार्ट, म्हणजे प्रोडक्ट चांगला आहे. आपण आता बिझनेस मध्ये जर गेलं तर मला सरांनी सांगितलं की तुम्हाला आता बिझनेसची पण एक गरज आहे. तर मॅडम खरंच खूप छान आहे. 9 महिन्यामध्ये मी 30 लाख रुपये ह्या बिझनेस मधून अर्निंग केलं. आणि मी ज्या कंपनीमध्ये जॉब करत होतो ती टाटा मोटर कंपनी होती. आणि 3 महिन्यापूर्वी मी जॉब रिझाईन केला. माझं तिथे सर मॅडम मॅनेजर होतो मी तिथे, आणि एसएम डिपार्टमेंट माझ्याकडे होतं, सप्लाय चेन मॅनेजमेंटचं. पूर्ण रिझाईन केलं आणि फुल टाइम मी मला ते इथे वेळ देतो. आणि ह्या 9 महिन्यामध्ये पैसे मी तुम्हाला सांगत नाहीये, मला इथे सांगायचं की ह्या असलेल्या कंपनीमध्ये पोटेन्शियल किती मोठं आहे, संधी खूप चांगली आहे. आणि काम कसं करायचं याविषयी जर आपण विचार केला तर फक्त प्रमोशनच करायचंय. जे आज सोशल मीडियाचं युग चालू आहे, तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर आहात, एज्युकेशन तुमचं छान आहे. त्याचबरोबर आपले जे कॉन्टॅक्ट आहेत, तुमच्या ज्या ओळखीची लोक आहेत, ज्या लोकांना तुम्ही ओळखतात, ज्या लोकांच्या घरामध्ये आजार आहेत तुम्हाला माहिती आहेत, अशा लोकांना फक्त प्रामाणिकपणे सजेशन करायचं, घ्या म्हणून कोणालाच बोलायचं नाही, बळजबरी अजिबात करायचं नाही. कारण की चांगला मार्ग तुम्हाला माहितीये, कारण की रिझल्ट तुम्ही घेतलाय म्हणून तुम्हाला माहिती प्रोडक्ट मध्ये दम काय. जसं मी घेतल्यानंतरच लोकांना सांगितलं, कारण की कंपनी सेकंडरी येते, फर्स्ट आपण असतो. कारण की आपण आपली फेस व्हॅल्यू पहिली जनरेट करतो, लोकांना देतो. राईट मॅम. तर कंपनीचं आपल्याला आता ताकद समजली, कंपनीचं प्रोडक्ट समजलं, आणि ही समोरच्या कस्टमरला पण समजणार आहे, पण त्याला थोडा वेळ लागेल. तर त्याच्यासाठी त्या व्यक्तीला आपण ते अमृत ज्यूस नावाचे जे काही प्रोडक्ट्स आहेत, जसं तुम्ही प्रमोट करणार, तर तुम्ही त्याला घ्यायला सांगायचं नाही, त्याला फक्त अवेअरनेस करायचं, बाबा हे असं असं आहे, याने एवढ्या एवढ्या लोकांना फरक पडलाय, याच्यामध्ये हे हे कंटेंट आहे आणि हे आपल्या शरीरासाठी एवढे उपयोगी आहेत, जे शरीराला आज मिळत नाहीये. आज आपलं जेवण बिघडलंय, आज आपलं राहणी लाईफस्टाईल बिघडली आहे, आपण बाहेर कुठे फिरत नाही, घरातच असतो, फास्ट फूड खातोय. आणि जे आपण आज जे फळं म्हणजे जे भाजीपाला जे काही अन्न ग्रहण करतोय ते पूर्णपणे केमिकल युक्त आहे, त्याला कुठे आता राहिलं नाही, म्हणजे पारदर्शकता राहिली नाहीये. 100% केमिकल आहे, फर्टिलायझर यूज केलं, आणि त्याच्यामुळे टॉक्सिन आपल्या शरीरात कळत न कळत रोज जातं, गुड मॉर्निंग पासून गुड नाईट पर्यंत. म्हणजे इव्हन आपलं येणारं दूध सुद्धा केमिकलचं आहे. मग या छोट्या छोट्या गोष्टी ज्यावेळेस त्यांना आपण समजवतो त्यावेळेस त्यांना ते पटतं आणि हे घेतात.
आणि घेतल्यानंतर त्यांना तो रिझल्ट मिळतो, तो सेम अल्टरनेटली तुमच्यासोबत जी गोष्ट घडली, सरांनी तुम्हाला दिलं, तुम्हाला रिझल्ट आला नाही, तर तुम्ही आता प्रमोटर होण्याचा विचार करता की मी पण लोकांना प्रमोट करू शकते. सरांकडे युट्यूबर आहेत, नगरसेवक आहेत, शिक्षक आहेत, PSI ऑफिसर आहेत, असे ऑल कॅटेगरीचे लोकांपर्यंत प्रमोट करतात मॅडम. म्हणजे ऍज अ हे प्रमोशन करण्यामागे उद्देश हेतू खूप चांगला आहे की लोकांचा आजार बरं होणं, आणि याच हम्म. हेतूने आपल्याला काम करायचंय. आणि एकदम स्वीट आणि सिम्पल सांगायचं म्हणलं तर याच्यामध्ये नाही का, जसं एफिलिएट मार्केटिंग तुम्ही ऐकलं असेल, हम्म. हा, सेम तेच काम करायचं आपल्याला. तुम्ही इथे करा एफिलिएट मार्केटिंग सारखं, तुम्हाला लोकांपर्यंत हे अमृत ज्यूस पोहोचत. त्याच्यामध्ये कमिशन स्ट्रक्चर दिलेले कंपनीने, ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी भेटून सांगेलच. पण तुम्ही काम सुरू करा, पैसे खूप छान येणार आहेत. ऍज अ अर्निंग विषय बोलतो आता मी मॅडम. म्हणजे तुम्ही हा असं हा मनामध्ये घेऊ नका सर पैसे पैसे सारखे बोलतात. तर नाही असं हा, नाही sir. जसं येस दोन्ही बाजू येतं ना त्याच्या राईट मॅम. पॅरलली येते येस, त्याच्यामुळे मी ब्लेसिंग गोष्ट सांगितली तुम्हाला, ते तर आपल्याला मिळणारच आहे. पण फायनान्शियली म्हणजे आपण जर बघितलं तर मॅडम खूप छान स्ट्रक्चर कंपनीने इथे दिलेलं आहे. आणि इथे ॲफिलिएट पार्टनरमध्ये कसं होतं, आपण जर ॲफिलिएट नवीन लोकांमध्ये बनवले किंवा लोकांना तयार केलं, तर या केसमध्ये बऱ्याच वेळेस कंपनीला प्रॉफिट व्हायचं. पण इथे तसं नाही आहे. इथे तुम्ही जेवढे ॲफिलिएट पार्टनर जोडणार ते तुमच्या अंडरच असणार. आणि ओके. त्या ॲफिलिएट पार्टनरला जो बिझनेस व्हॅल्यू जनरेट होणार तो 100% तुम्हाला पण होणार. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आज एक माझे ॲफिलिएट पार्टनर आहेत आणि तुम्ही 10 लोकांना ॲफिलिएट बनवलंय, पण हे 10 लोक तुमच्या अंडरमध्ये ॲफिलिएट पार्टनर म्हणून काम करतील. आणि ह्या 10 मध्ये प्रत्येकाने हजार रुपये जरी कमवले, तुम्हाला त्यांना त्यांचे 1000 मिळणार, पण तुम्हाला 10,000 मिळणार. कारण की तुम्ही त्यांना सजेशन दिले, की तुम्ही त्यांना मार्ग दाखवलाय. राईट. हा, आणि असे अफिलिएट पार्टनर अनलिमिटेड, किती पण जोडू शकता. माझं मॅडम, मी सुरुवात केलं छोट्यापासूनच. पहिला माझा चेक 500 550 होता. आज माझा चेक विकली 70,000 रुपीज आहे मॅडम. जे मला मंथली मिळायचं ते मला विकली मिळायला लागलं. आणि खूप छान आहे, आणि लोकांना गरज आहे, मार्केटमध्ये डिमांड आहे. बघा, आपण कुठलाही व्यवसाय करायला गेलं तर त्याच्यामध्ये मार्केटचे डिमांड पाहिजे. आणि आज असं एकही घर नाही ज्या घरामध्ये आजार नाही आहे. हो हो. तो जबरदस्त डिमांड आहे, खूप मोठं मार्केट आहे आपल्याला उपलब्ध. आणि प्रोडक्टमध्ये मॅडम मिरॅकल रिझल्ट आहे. म्हणजे तुम्ही जी गोष्ट देणार ना, समोर व्यक्ती 100% सॅटिस्फॅक्शन म्हणून तुम्हाला रिप्लाय करणार खूप छान आहे म्हणून. आणि आतापर्यंत हा बिझनेसला जो ग्रो आलाय ना मॅडम, 100% त्याच्या रिझल्टमुळेच आहे. आणि करा, खूप छान आहे. तुम्हाला बाकी सजेशन तुम्ही डिजिटल मध्ये करायला मी थोडं मदत करेल. कारण की तुमचा फील्ड विषय मला सरांनी सांगितलं की तुम्ही IT मध्ये होतात आणि आता सध्या तुम्ही जॉबलेस झालात. पण हार्डली मी तुम्हाला सांगेल, तुम्ही फक्त 1 महिना 100% दिला ना, तर दुसऱ्या महिन्यामध्ये तुमचं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह असेल, मी याची गॅरंटी मी देणार तुम्हाला. फक्त 100% द्या मॅडम, करूयात आपण सोबत. काही मदत लागली तर माझा नंबर सरांकडून घ्या, बिंदास मी तुम्हाला मदत करेल. आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कधी कधी मदत लागली, बिंदास मला फोन करा. कोणाशी बोलायचं असेल, कोणाशी सांगायचं असेल. आणि एकदम सिम्पल आहे की आपण फूड सप्लिमेंट मध्ये काम करतोय, ऍज अ प्रिव्हेन्शन मध्ये काम करतो, त्यामुळे जास्त काही आजारावर आपण बोलत नाही. लोकांना फक्त ऍज अ आम्ही फूड सप्लिमेंट देतो, त्याच्यामध्ये सुपर फूड आहेत, ज्या शरीराला लागणारी गरज आहे, ज्या आपल्या मार्केटमध्ये कुठेच मिळत नाहीये. आणि सुपर फूड घेतल्यानंतर जे शरीरामध्ये बदल होतात, त्यामुळेच तुम्हाला रिझल्ट येतो. या बेसिक लेवलला रिझल्ट खूप मोठे मिळतात मॅडम आपल्याला. आणि मॅडम, यांनी वजन कमी होतं, वजन वाढतं. मला सरांनी तुमचा रिझल्ट त्या संदर्भातच सांगितला, आणि खूप चांगलं. म्हणजे तुम्ही हे घेणार ना, इव्हन ज्या व्यक्तीचे फ्रॅक्चर झालेत, ते फ्रॅक्चर जॉईन झालेत, आम्ही सुद्धा शॉकिंग आहेत, असं कसं होऊ शकतं. रिपोर्ट्स आहेत, एक्सरे आहेत. आता फ्रॅक्चर झालेला एक्सरा बोलू शकतो, आणि जॉईन झालेला एक्सरे पण बोलतात. हो. एवढे जबरदस्त रिझल्ट आहेत ह्या अमृत ज्यूसचे मॅडम. नावाप्रमाणे अमृत आहे, आणि खरंच अमृतासारखंच काम करता येत. तुम्ही ज्यावेळेस लोकांपर्यंत घेऊन जाणार ना, तुम्हाला सुद्धा असे हळूहळू रिझल्ट ऐकायला मिळतील. आता ज्या सरांशी आपण बोलतोय ना, गोरख प्रधान सर, त्यांच्या डोळ्यामध्ये एक फोडी आली होती. आणि त्यांना माहिती होतं अमृत ज्यूस खूप चांगले, पण त्यांनी कधी वापरायचं धाडस केलं नाही. आणि लोकांना सांगत होते नाही का, छान आहे छान आहे, घ्या. आणि एक असंच त्यांनी एक व्हिडिओ बघितला, डोळ्यात टाकल्यानंतर डोळे जातात म्हणून. मग त्यांनी तो प्रयोग केला. ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन करायला 30,000 40,000 रुपये सांगितले होते, ते फक्त अमृत ज्यूसच्या 8 ते 10 दिवसाच्या फक्त डोळ्यात टाकल्यानंतर गेले मॅडम. हा, मी माझं पण तेच झालं. आणि ह्या सरांचा व्हिडिओ येतो. मी सरांचा म्हणजे गोरे सरांचा व्हिडिओ बघितला. तर मी आईला बोलली, बाई आपण सांगितलं या भाऊंकडे औषध म्हणजे मागवलेलं आहे. मग आई मी म्हणजे हे डोळ्यात टाकतायत बघ. मग आईच्या डोळ्यात खायला इतकी होत होती अशी,
आणि डोळ्याची स्पष्ट दिसत नव्हतं, तिला धुरकट धुरकट दिसत होतं. मग मी बोलली "चला आपण एक्सपेरिमेंट करून बघू." येस. तर मग आईला दुपारी काल, मला तर काल सकाळी 6:30 वाजता काहीतरी या दरम्यान टाकलं. मग नंतर संध्याकाळी म्हणजे तिला वाटलं असं बरं, मग मी काही विचारायला विसरून गेली. मग जाताना मी बोलली "थांबली का गं खास डोळ्यांची?" तर बोलते "अरे ते डोळ्यांची खालची आमची भरते आणि मला आता स्पष्ट पण दिसतंय." अरे बापरे. जबरदस्त जबरदस्त. मला आणि अशी मॅडम, बोलली. आणि हे रिझल्ट आम्हाला पण माहिती नाही, म्हणजे हे रिझल्ट आहे ना, आम्ही जसं आपण करतो ना, ज्याला इम्प्लिमेंट करतो किंवा एक्सपेरिमेंट करतो, त्या टाईप झालंय. म्हणजे कधी कशावर रिझल्ट येईल माहित नाही. माझ्याकडे असे रिपोर्ट्स आहेत मॅडम, ज्यांचं हार्ट फ्रॅक्चर झालंय, त्यांनी एक्सरे काढून आणलेत आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर ते म्हणतात सर माझं हार्ट जॉईन झालंय. म्हणले असं कसं हा शक्य ना, होईल? असं अनबिलिव्हेबल आहे ना ते, असं विचार पण झालं असेल असं वाटतं. येस येस, नाही होईल मॅडम, छान आहे. आणि हेच ब्लेसिंग खूप महत्वाचे, म्हणजे माहित नाही, प्रत्येकाची परिस्थिती सेम नाहीये, प्रत्येकाचा फायनली परिस्थिती तशी नाहीये, पण ज्या घरामध्ये काही नसताना जर असे रिझल्ट आले ना, ते व्यक्ती मॅडम आपल्यासाठी खूप मोठं मिरॅकल आशीर्वाद आहे. आणि ही संधी आज आपल्याकडे आहे. बघा, पैसे कमवायला कुठून पण कमवू शकतो, पण ब्लेसिंग आज कमवायला संधी कुठेच मिळत नाहीये. हा राईट आहे ना सर. आणि हे एक चांगली संधी आहे. आणि बघा, असं काम करायला लाज नाही, कुठे पण काम करायचंय, कसं पण काम करणंच आहे. तर ही एक हा हा चांगली संधी आहे. आणि करूयात मॅडम, तुमच्यामध्ये भरपूर, मॅडम सरांनी मला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, तर आपण मुंबईला मी येत असतो, मुंबईला पण माझे काही टीम मेंबर आहेत. मुंबईमध्ये कुठे राहता मॅडम तुम्ही? मी आयडियल राहते सर. ऐरोलीला का? ओके. चेंबूरमध्ये पण आपलं मॅडम आहे, त्या त्या पण काम करतात. त्यांचं इन्स्टिट्यूट आहे इंग्लिश स्पोकनचं, छान काम करतात आपल्यासोबत. दादरमध्ये, विरारमध्ये, बोईसरमध्ये, अशा सगळीकडे ऍप्लिकेशन झाल्यानंतर तुम्हाला अफिलिएट कोड आणि पासवर्ड मिळून जाईल. मग तुम्ही एकदम छानपणे काम करूयात आपण मग. हॅलो हो मॅडम. चालेल सर. हॅलो सर, येस 2 सर. मिनिटं जरा मॅडम. नो इश्यू सर, बोला ना बोला ना सर. येस येस. 2 मिनिटं सांगतो मॅडम. ज्यावेळेस मी सिस्टीम मध्ये आलो ना, तर सर मला ज्यावेळेस मी एवढा ऍक्टिव्ह नव्हतो, तर सरांनी मला माझं फ्रॅक्चर ज्यावेळेस लावून दिलं की बाबा त्याने असं अशा पद्धतीने आपल्याला काम करायचंय, असं तसं सगळं समजवलं मला. आणि ज्यावेळेस फ्रॅक्चर लावताना त्यांनी मला शब्द दिला होता, तुमची जी परिस्थिती आहे ती बदलण्याचा मी 100% प्रयत्न करणार आहे. परिस्थिती प्रत्येकाची वेगवेगळी असते, काय असं लाज नाही त्याच्यामध्ये, नाही का, जे आहे ते आहे. तर सरांनी त्यावेळेस मला सांगितलं तुमची परिस्थिती मी बदलणार, 100% ती बदलण्याचा प्रयत्न करणार. आणि मला त्यांनी शब्द दिला होता की तुमचं महिन्याचं इन्कम हे 20,000 मी घेऊन जाईन लवकरच. आणि आज माझं इन्कम सरांच्या समोर मी सांगतो की माझं इन्कम चालू झालंय. आठवड्याला मला 4,000 ते 5,000 रुपये येतात. म्हणजे येतात, कसे काय येतात Great, sir, तिकडून. great. कारण माझे जेवढे स्पॉन्सर झाले, त्या स्पॉन्सरने जरी काम केलं तरी ते वरी डुप्लिकेशन मला होतं. 4,000 ते 5,000 रुपये माझं आता विकली पे आउट झालेलं आहे मॅडम. आता सरांसमोर मी तुम्हाला सांगतो. आणि तसा शब्द तुम्हाला सरांनी दिलाय, 100% सरांचा सपोर्ट राहणार, काय प्रॉब्लेम नाही. आणि जबरदस्त काम होणार आपलं. येस येस. हा चालेल ना. छान आहे मॅडम. आणि मुंबईमध्ये आलो तर आपण भेटू सुद्धा 100%. हो, हो. आणि तुम्ही सुरुवात करा. कधी सुरुवात कसं करायचं, काय करायचं, कन्फ्युजन असेल तर कॉलवर आपण बोलूयात. बेसिकली फक्त प्रमोट करा, स्टेटसला ठेवा. आणि कॉन्सेप्ट हाच आहे की कोणाला घे म्हणून सांगायचं नाही मॅडम. घे म्हणून बोललं की आपलं प्रोडक्ट्स आणि आपलं व्हॅल्यू कमी होणार. आपण अवेअरनेस क्रिएट करू, भरपूर अवेअरनेस करू, हे असं आहे, याने एवढ्या लोकांना फायदा होईल. आणि अवेअरनेस मधून जे लीड्स येतात ना, ते प्रॉपर लीड्स येतात मॅडम. त्यामुळे अवेअरनेस करू, जेवढा पाहिजे तेवढा अवेअरनेस करू आपण. आणि अवेअरनेस करण्याच्या स्ट्रॅटेजी आपल्याकडे सगळ्या आहेत, मी तुम्हाला 1 बाय 1 सगळं सांगेल. हो हो चालेल ना. चालेल मॅम, थँक्यू सो मच. करूया. मॅडम तुम्हाला मी नंबर पाठवून देतो सरांचा. तुम्हाला कधी काय अडचण काय आली, काय वाटलं ना, तुम्ही डायरेक्ट बोलू शकता सरांना, काय प्रॉब्लेम. येस येस. हा हा चालेल ना. ठीक. तुम्हाला अजून काय बोलायचं मॅडम? नाही सर नाही. आणि तुम्हाला काय सांगायचं असेल, बोलायचं असेल बिंदास बोला. म्हणजे काय आलं, आम्हीच 5 मिनिटापासून बोलतोय, तुमचं काय ऐकायला आलं नाही. आणि येस. मी ऐकत होती की एक्झॅक्टली काय काय आहे, म्हणजे आपण कसं, म्हणजे जे काय काय तुम्ही सांगताय त्याच्यावरती कसं वर्क करायचं, मी ते पण विचार करत होते. ओके. काय बोलायचं काय. येस. म्हणजे शॉर्टली मी तुम्हाला हे करत होते. आणि काय हरकत नाही. माझं काम होतं इन्फॉर्मेशन तुम्हाला पास करणं. इन्फॉर्मेशन मी दिले, पण डिसिजन तुमच्या हातामध्ये. आणि 100% तुमचं डिसिजन रॉंग ठरणार नाही याची शुअरिटी मी देतो. कारण की फॉर एक्झाम्पल मी स्वतः आहे, मी एक जॉबर होतो, जॉबर मधून माझं एक खूप छान काम चालू आहे माझं मॅडम इथून. येस. करूयात, काय हरकत नाही. तुम्ही सरांशी बोलून कळवा आणि आपण करूयात. मग काय काय मदत लागेल स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेल. एकदम बर्डन येणार नाही. आणि येणार एका महिन्यामध्ये तुमचं चेंजेस असेल हे 100% मी सांगणार.
हम्म. आणि आपल्या कंपनीचं 7 सप्टेंबरला अॅनिव्हर्सरी प्रोग्राम आहे विथ फॅमिली. याचं माझ्याकडून पर्सनल इन्व्हिटेशन आहे तुम्हाला. अच्छा. हा. आणि तुम्ही जर आदल्या दिवशी आलं तर स्टेचं पण आपण अरेंजमेंट केलेलं आहे, काय हरकत नाही. कंपनीचा बर्थडे आहे येणाऱ्या 7 सप्टेंबरला. तर विथ फॅमिली ऑल सगळे या मॅडम. नक्की प्रयत्न करेन मी आईला वगैरे. आणि तुम्ही आमचे फॅमिली पार्टनर झालात, बिझनेस पार्टनर झालात, म्हणजे इथून पुढे आता तुमचं आमचं नातं जमलंय बिझनेसचं. तर नक्की या सोबत आणि करूयात. आणि खूप छान आहे मॅडम, तुम्हाला एक 15 दिवसात त्याचे रिझल्ट दिसायला लागतील. हा सर. येस, चालेल. ओके मॅम, थँक्यू. थँक्यू विष्णू सर, व्यवस्थित समजवल्याबद्दल मॅडमला. येस येस, थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद. शांत रहिए, एक पल के लिए अपने आसपास के शोर को भूल जाइए, सांस को गहरा भरिए और महसूस कीजिए कि इस क्षण में सिर्फ आप हैं और वो अनदेखा, अनसुना लेकिन सदा आपके साथ रहने वाला ब्रह्म। मैं आज आपको एक ऐसे सफर पर ले चलूंगा जहां आप देखेंगे कि कुछ ना होना ही वास्तव में सब कुछ होना है। ये शब्द सुनने में रहस्यमयी लग सकते हैं, लेकिन अगर आप अंत तक साथ रहेंगे तो इनकी गहराई आपको ऐसी जगह पहुंचा देगी जहां जिंदगी को देखने का आपका नजरिया हमेशा के लिए बदल जाएगा। इसलिए आदर पूर्वक आपसे अनुरोध है, इस वीडियो को बीच में न रोकिए, क्योंकि जो अंत तक पहुंचेगा वही इस रहस्य को जी पाएगा। अगर आपको इस सफर में एक भी ऐसा क्षण मिल जाए जहां दिल हल्का हो जाए, तो इस वीडियो को लाइक कीजिए और कमेंट में लिखिए, मैं शून्य पर सवार हूं, ताकि मैं जान सकूं कि हम साथ चल रहे हैं। चलिए अब इस यात्रा में आगे बढ़ते हैं। आपने कभी सोचा है, जब हम कहते हैं मैं शून्य पर सवार हूं, तो इसका मतलब क्या है? ये कोई कल्पनात्मक कविता नहीं, बल्कि एक ऐसी अवस्था है जो जीवन के सभी बोझ को उतार देती है। शून्य का अर्थ खालीपन नहीं, बल्कि वो बिंदु है जहां न कोई चाहत बचती है, न कोई डर, न कोई परिभाषा। और जब आप उस बिंदु पर होते हैं तो जीवन का हर रंग, हर स्वाद, हर धुन अपने शुद्धतम रूप में आपके सामने खुल जाता है। लोग अक्सर सोचते हैं, अगर मेरे पास सब कुछ हो तो मैं पूर्ण हो जाऊंगा। लेकिन क्या कभी आपने देखा कि जिसके पास सब कुछ है वो भी बेचैन है? क्योंकि पूर्णता किसी वस्तु, किसी रिश्ते, किसी पहचान से नहीं आती। पूर्णता तो तब आती है जब आप भीतर के उस शून्य को स्वीकार लेते हैं, जहां कोई कमी नहीं, कोई अधिकता नहीं। मैं आपको एक उदाहरण देता हूं। मान लीजिए आपके हाथ में एक प्याला है। अगर वो पानी से पूरा भरा है तो उसमें और कुछ डालने की जगह नहीं। अगर वो आधा भरा है तो आप सोचते हैं इसे पूरा भरना है। लेकिन अगर वो पूरी तरह खाली है तो उसमें आप पानी भी डाल सकते हैं, दूध भी, चाय भी, या बस हवा भी रहने दे सकते हैं। शून्य होना ठीक वैसा ही है, पूर्ण रूप से खाली होना, ताकि ब्रह्मांड जो चाहे उसमें भर सके। समस्या यह है कि हम सब अपने प्याले में हजारों विचार, उम्मीदें, डर और यादें भरे रखते हैं और फिर शिकायत करते हैं, मेरे जीवन में नई रोशनी क्यों नहीं आती? अरे, प्याले को खाली किए बिना कोई भी नया स्वाद कैसे आएगा? शून्य का रास्ता आसान नहीं है, क्योंकि इसमें अहंकार की बलि देनी पड़ती है। हम अपने नाम, काम, रिश्ते, पहचान और उपलब्धियों से इतना चिपक जाते हैं कि उन्हें छोड़ने का विचार ही हमें डरा देता है। लेकिन सच तो ये है कि ये सारी पहचानें अस्थायी हैं, आज है कल नहीं। आपका असली स्वरूप इन सब के पीछे का वो मौन दर्शक है, जो सब देखता है पर कुछ पकड़ कर नहीं रखता। यही कारण है कि जब आप शून्य पर सवार होते हैं तो आप हारते नहीं, बल्कि जीत और हार दोनों से परे हो जाते हैं। आपके लिए सिर्फ अनुभव मायने रखता है, वो भी बिना किसी लेबल के। कुछ लोग पूछते हैं, अगर मैं कुछ नहीं चाहूंगा तो क्या मेरी जिंदगी ठहर नहीं जाएगी? नहीं, शून्य का मतलब इच्छाओं का अंत नहीं, बल्कि उनके दासत्व का अंत है। जब आप शून्य में होते हैं तो आप चाहत रखते हैं, लेकिन चाहत आपको जकड़ती नहीं। आप काम करते हैं, लेकिन काम आपको थकाता नहीं। आप प्यार करते हैं, लेकिन डरते नहीं कि खो देंगे। सोचिए, कितना अद्भुत होगा वो जीवन जहां आप पाना भी चाहते हैं और छोड़ना भी जानते हैं।
जहां आप दौड़ते भी हैं और रुककर हवा का स्पर्श भी महसूस करते हैं, जहां आपका हर पल बस यही में संतोष पाता है। ये अवस्था मिलती कैसे है? ये सवाल स्वाभाविक है और जवाब उतना ही सरल है जितना कठिन। छोड़ देना उन विचारों को जो कहते हैं मैं ऐसा हूं या मैं ऐसा नहीं हूं। छोड़ देना उस भविष्य को जिसे आप पकड़ कर बैठे हैं और उस अतीत को जिसे आप बार बार जीते हैं। जब तक मन इन दोनों के बीच झूलता रहेगा, शून्य की स्थिरता नहीं आएगी। ये वैसा ही है जैसे आप एक नाव में हैं और किनारे पर पहुंचने के लिए चप्पू चला रहे हैं, लेकिन एक रस्सी पीछे बंधी हुई है जो आपको उसी जगह रोके रखती है। चाहे जितना भी खींचो, आगे नहीं बढ़ सकते। शून्य का मार्ग वो रस्सी काट देता है। बहुत से लोग ध्यान करते हैं, लेकिन मन में हजार शोर लिए। वो सोचते हैं आज ध्यान करूंगा तो कल जीवन बदल जाएगा, लेकिन असल ध्यान तब शुरू होता है जब आप किसी बदलाव की उम्मीद किए बिना बैठते हैं। बस सांसों का आना जाना देखते हैं, जैसे कोई अनजान बादल आकर चला जाए। वहीं से भीतर का खालीपन प्रकट होता है और उसी खालीपन में ब्रह्म का आना शुरू होता है। आप शायद महसूस कर रहे होंगे, मैं जो कह रहा हूं वो तर्क के साथ साथ दिल को भी छू रहा है, क्योंकि ये बात सिर्फ दार्शनिक नहीं बल्कि अनुभवजन्य है। हर बार जब आपने किसी पल को बिना किसी अपेक्षा के जिया है, चाहे वो किसी पहाड़ की चोटी हो, समुद्र किनारे की हवा हो या किसी प्रियजन की आंखों में बिना कुछ कहे देखना हो, वो पल शून्य का अनुभव था। फर्क बस इतना है कि हम उन पलों को थोड़ी देर में छोड़ देते हैं और फिर वही पुरानी दौड़ शुरू हो जाती है। लेकिन जो व्यक्ति शून्य पर सवार होता है, उसके लिए पूरी जिंदगी वही पल बन जाती है। और जब आप इस अवस्था में पहुंचते हैं तो एक अद्भुत परिवर्तन होता है। आप पाते हैं कि अब आप किसी चीज से डरते नहीं, न हानि से, न असफलता से, न अकेलेपन से, क्योंकि आप समझ जाते हैं ये सब तो बस लहरें हैं और मैं तो सागर हूँ। सागर को क्या फर्क पड़ता है अगर एक लहर ऊंची उठे या किसी किनारे पर टूट जाए। आप उस सागर की तरह विशाल और शांत हो जाते हैं और तब आप देखते हैं कि असल में कुछ न होना ही आपको सब कुछ दे रहा है। कल्पना कीजिए, आप सुबह उठते हैं और सबसे पहले आपके मन में कोई डर, कोई चिंता, कोई अधूरी सूची नहीं आती। आप बस आंख खोलते हैं और महसूस करते हैं कि मैं हूं, बस इतना। न कल का बोझ, न आने वाले कल का हिसाब। यही है शून्य को जीने की शुरुआत। हम में से अधिकांश का दिन ऐसे शुरू होता है जैसे हम किसी दौड़ में हैं। अलार्म बजते ही मोबाइल, काम, जिम्मेदारियां, खबरें, मन में सैकड़ों विचार एक साथ दौड़ने लगते हैं और फिर हम कहते हैं जीवन बहुत भारी है। लेकिन सच यह है कि हम खुद ही हर सुबह अपने कंधों पर यह बोझ लाद लेते हैं। शून्य पर सवार होना मतलब यह है कि दिन की शुरुआत खालीपन से हो, ताकि जो भी नया आए उसे खुले दिल से अपनाया जा सके। लोग अक्सर पूछते हैं, क्या ऐसा होना मतलब है कि हम महत्वाकांक्षी न रहें? बिल्कुल नहीं। महत्वाकांक्षा बुरी नहीं, लेकिन जब महत्वाकांक्षा आपको जलाने लगे, आपकी शांति को निगलने लगे, तब वो जहर बन जाती है। शून्य पर सवार व्यक्ति के पास लक्ष्य होते हैं, पर वो लक्ष्य उसे खींचते नहीं बल्कि प्रेरित करते हैं। वो हर पल का आनंद लेता है, क्योंकि उसके लिए रास्ता भी उतना ही सुंदर है जितना मंजिल। आपने देखा होगा, किसी ऊंचे पहाड़ की चढ़ाई करते समय अगर आप सिर्फ शिखर को देखते रहेंगे तो रास्ता लंबा और थकाऊ लगेगा। लेकिन अगर आप हर कदम, हर हवा के झोंके, हर दृश्य को महसूस करते हुए चढ़ेंगे तो शिखर तक पहुंचने का सफर ही आनंदमय हो जाएगा। शून्य का मतलब यही है, यात्रा को मंजिल जैसा जीना। यहाँ एक गहरा तर्क है। हमारा मन हमेशा या तो जोड़ता है या घटाता है। हम सोचते हैं अगर मुझे ये मिल जाए तो मैं खुश हो जाऊंगा, जोड़ना, या अगर ये परेशानी खत्म हो जाए तो मैं खुश हो जाऊंगा, घटाना। लेकिन शून्य में न जोड़ना है न घटाना। वहां जो है वो ही पर्याप्त है। और जब पर्याप्त का अनुभव हो जाता है तब दुनिया का सबसे अमीर इंसान भी आपसे ईर्ष्या करेगा,
क्योंकि उसके पास वो संतोष नहीं जो आपके पास है। शून्य की एक और खूबसूरती यह है कि इसमें तुलना खत्म हो जाती है। तुलना ही वो आग है जो हमें हमेशा बेचैन रखती है। उसके पास मुझसे ज्यादा क्यों है, मैं उसके जैसा क्यों नहीं हूं। लेकिन शून्य में कोई दूसरा नहीं होता, सिर्फ एक होता है। वो एक जो आपके भीतर है और ब्रह्मांड में है, दोनों में एक समान है। आप पहचान लेते हैं कि जो मेरे भीतर है वही दूसरों में भी है। फिर तुलना का क्या अर्थ। अब सवाल आता है, शून्य को रोजमर्रा की जिंदगी में कैसे जिया जाए। सबसे पहले अपने भीतर जगह बनाइए। जैसे घर में हम फालतू सामान निकालते हैं, वैसे ही मन में भी फालतू विचारों का सफाया जरूरी है। इसके लिए दिन में 2 बार, सुबह और रात, सिर्फ 5 मिनट बैठ जाइए। कुछ मत सोचिए, कुछ पाने की कोशिश मत कीजिए। बस बैठे रहिए और सांस के आने जाने को देखिए। पहले पहले मन भागेगा, पर धीरे धीरे वो थक कर शांत हो जाएगा। यहीं से शून्य का बीज अंकुरित होता है। दूसरा, छोड़ने का अभ्यास कीजिए। जब कोई बात आपको परेशान करे तो खुद से पूछिए, क्या ये 1 महीने बाद भी मायने रखेगी? अगर जवाब नहीं है तो तुरंत छोड़ दीजिए। हम अपनी ऊर्जा उन बातों पर खर्च करते हैं जो क्षणिक हैं और फिर कहते हैं मेरे पास समय नहीं है। शून्य सिखाता है कि ऊर्जा को वहीं लगाओ जहां उसका असर अनंत हो। तीसरा, कृतज्ञता। जब आप खालीपन में होते हैं तो छोटी छोटी चीजों का महत्व महसूस होता है। एक मुस्कान, बारिश की खुशबू, सुबह की धूप, ये सब मुफ्त हैं, लेकिन अगर आप इन्हें महसूस नहीं कर पा रहे तो इसका मतलब है कि मन भरा हुआ है। खाली मन ही इन उपहारों को देख पाता है। कुछ लोग कहते हैं ये सब सुनने में अच्छा लगता है, लेकिन दुनिया में तो संघर्ष है, प्रतिस्पर्धा है, कैसे शून्य में जिए। मैं कहता हूँ यही तो असली कला है। शून्य पर सवार होना भागना नहीं, बल्कि उसी प्रतिस्पर्धा में रहकर भीतर की शांति बनाए रखना है। ये वैसा ही है जैसे तूफान में खड़े रहकर भीतर अपने दिल की धड़कन को सुन पाना। जब आप यह कर लेते हैं तो दुनिया आपको हिला नहीं सकती। एक गहरा सच है, शून्य में पहुंचने के बाद जीवन आपको उसी तरह इस्तेमाल करता है जैसे हवा बांसुरी को। आप बस खाली बांसुरी बन जाते हैं और ब्रह्म की धुन अपने आप बजने लगती है। तब आपके कर्म भी आपके स्वार्थ से नहीं, बल्कि किसी बड़े पवित्र उद्देश्य से निकलते हैं, और ऐसे कर्म हमेशा सही समय पर सही जगह पहुंचते हैं। अब जरा सोचिए, क्या होगा अगर पूरी मानवता शून्य पर सवार हो जाए। न युद्ध रहेगा, न लालच, न घृणा, क्योंकि ये सब तो भरे हुए मन की बीमारियां हैं। खाली मन में सिर्फ प्रेम और करुणा का वास होता है। यही कारण है कि हर महान गुरु, हर सच्चा साधक अंततः शून्य की ओर लौटता है। शून्य को समझने का आखिरी तर्क मैं ऐसे देता हूँ, जैसे समुद्र में हजारों लहरें उठती और गिरती हैं, वैसे ही हमारे जीवन में हजारों अनुभव आते, और अब तक हमने शून्य को समझा, महसूस किया और उसके तर्कों को जाना। लेकिन अब बात उस अनुभव की होगी जो शब्दों से परे है, क्योंकि शून्य को समझना और शून्य में होना दोनों अलग बातें हैं। आपके भीतर शून्य का अनुभव तब शुरू होता है जब आप अपने मैं को ढीला छोड़ देते हैं। वो मैं जो कहता है मेरा घर, मेरा काम, मेरी पहचान, मेरा दुख, मेरी खुशी। ये मेरा एक ऐसी डोरी है जो आपको अनगिनत चीजों से बांध देती है, और शून्य उस डोरी को धीरे धीरे प्रेम से खोल देता है। ध्यान से सुनिए, शून्य कोई दूर का लक्ष्य नहीं है, ये तो अभी इसी क्षण आपके पास है। बस एक परत है जो मन के शोर और इच्छाओं ने ढक दी है। जैसे आसमान हमेशा नीला होता है, पर बादलों से ढक जाने पर हम सोचते हैं कि रंग बदल गया है। असली आसमान को देखने के लिए बादलों का हटना जरूरी है, और असली आत्मा को देखने के लिए विचारों का शांत होना जरूरी है। जब शून्य भीतर उतरता है तो आप पाते हैं अब कोई भी बात आपको आसानी से हिला नहीं सकती। लोग क्या कहेंगे, दुनिया क्या सोचती है, कल क्या होगा, ये सवाल अपने महत्व खो देते हैं, क्योंकि अब आप जानते हैं कि असली सुरक्षा आपके बैंक बैलेंस, आपके रिश्तों या आपके स्वास्थ्य में नहीं, बल्कि आपके भीतर की उस स्थिरता में है जो किसी भी परिस्थिति में नहीं डगमगाती। बहुत से लोग इस डर से शून्य के पास नहीं जाते कि
अगर मैं सब छोड़ दूं तो मैं खाली हो जाऊंगा, लेकिन यही तो उल्टा सच है। आप तब तक सचमुच खाली नहीं होते जब तक आपका मन लालसा और भय से भरा रहता है। शून्य पर सवार होना मतलब है खाली होकर भी पूर्ण होना। जैसे एक खाली बर्तन में अनगिनत स्वादों की संभावना छिपी होती है, वैसे ही शून्य में अनगिनत संभावनाएं छिपी हैं। अब अगर आप इसे रोज जीना चाहें तो कुछ छोटे अभ्यास कर सकते हैं। पहला, दिन में एक पल रुकना। जब भी भाग दौड़ में हो, बस 1 मिनट के लिए आंखें बंद करें, गहरी सांस लें और खुद से कहें, अभी सब पूर्ण है। दूसरा, किसी भी विचार को आने दें, लेकिन उसे पकड़े नहीं। जैसे आसमान में बादल आते जाते हैं, वैसे ही विचारों को आने जाने दें। तीसरा, अनावश्यक शब्दों से बचें। कम बोलना, लेकिन गहरा बोलना मन को हल्का करता है। चौथा, दूसरों के लिए जगह बनाना। जब आप भीतर खाली होते हैं तो आपके पास दूसरों को सुनने और समझने की क्षमता बढ़ जाती है। धीरे धीरे आप देखेंगे कि आप खुद को हर परिस्थिति में शांत पा रहे हैं। लोग आपको चौंकाने की कोशिश करेंगे, लेकिन आप मुस्कुराकर जवाब देंगे, क्योंकि शून्य में बैठा व्यक्ति जानता है ये खेल है और मैं इसमें खिलाड़ी भी हूं और दर्शक भी। एक समय आएगा जब आप जीवन में किसी भी दिशा में कदम रखेंगे तो डर नहीं रहेगा, क्योंकि आप अब परिणाम से नहीं बल्कि अनुभव से बंधे हैं। आप जानते हैं जीत भी आएगी, हार भी आएगी, लेकिन मैं तो वही रहूंगा। और यही वो अमरता है जिसे समझने के लिए लोग जन्म जन्मांतर साधना करते हैं। मैं आपको एक आखिरी दृश्य की कल्पना करने के लिए कहता हूं। एक विशाल असीम आकाश है, नीला, गहरा, शांत। उसमें कभी कभी बादल आते हैं, बारिश होती है, तूफान उठता है, लेकिन फिर सब शांत हो जाता है। अब सोचिए कि आप वही आकाश हैं। बादल, हवाएं, बिजली, ये सब आपके भीतर खेल रहे हैं, लेकिन आपका अस्तित्व अडिग है। यही है शून्य, यही है वो स्थान जहां कुछ न होना ही आपको सब कुछ बनाता है। और अब आदरपूर्वक आपसे कहना चाहता हूं, अगर इस यात्रा में आपके भीतर थोड़ी भी शांति, थोड़ी भी स्पष्टता या थोड़ी भी हल्कापन आया है, तो इसे अपने तक मत रखिए। इस अनुभव को साझा कीजिए, चाहे वो शब्दों में हो, एक मुस्कान में हो, या बस अपनी उपस्थिति से हो, क्योंकि शून्य की सबसे बड़ी खूबसूरती यही है, जितना इसे बांटते हैं उतना ही ये बढ़ता है। मित्रों, अगर आज के इस सफर ने आपके भीतर की गहराई को छुआ है, तो इसे अपने दिल में जिंदा रखिए। और जब भी लगे कि जीवन का बोझ बढ़ गया है, तो बस याद कीजिए, मैं शून्य पर सवार हूं। अगर इस रियांश मल्टी सपनों से सपने बांधे, कांधों से मिलाकर कांधे, हम लेकर साथ सबको चलते हैं आगे आगे। हो सपनों से सपने बांधे, कांधों से मिलाकर कांधे, हम लेकर साथ सबको चलते हैं आगे आगे। आसान लगे तेरी छाया में जीवन सजे, तुम अगर रोज मुरली सुनाते रहो, मैं तपस्या की लौ जगमगाती रहूं। यूं ही तुम्हें देख कर मुस्कुराती रहूं। संगम का ये अनमोल समय, सबने दिल लगा के सुना है? है वो जलना नहीं। यस।
सबने सुना है? यस सिंधु मैम, यस सर। अच्छा लगा है? यस, इतना अभी तक सुना है, इसके ऊपर कुछ कोई बोलना चाहता है? मुझे अच्छा लगा है। ये इससे पहले हमने क्या सुना है? देखो, अमृत जूस क्यों लेना है और रियांश मल्टीटेड प्राइवेट लिमिटेड कंपनी में क्यों जुड़ना है? देखो, वो इंजीनियर थे, कंपनी में इंजीनियर थे, उन्होंने नौकरी छोड़ दी क्योंकि ये जो हम काम कर रहे हैं ना, इसके रिजल्ट बहुत बढ़िया है। जो हम जिसको हम अमृत जूस देते हैं, उनका जीवन आनंदी बनता है। तो ये अमृत जूस देकर जिसका जीवन आनंदी बनता है और उनको ब्लेसिंग भी मिल रहे हैं, और ब्लेसिंग के साथ काम का मुआवजा भी मिलता है, तो इसलिए उन्होंने इंजीनियर की नौकरी छोड़ दी है। तो आपको भी ऐसा काम करना है। यस सर। यस यस यस। और आपका अभी का जो मेडिटेशन सुना है, उससे तो हम कितना पॉजिटिव हुए। हम कितना ऐसा ऐसा सोचते थे, वो उनकी बराबरी करते थे, उनका इतना अच्छा है तो मेरा क्यों नहीं। ये करना चाहिए कि नहीं? हमारा जो है सो वर्ल्ड में बेस्ट है, वर्ल्ड में बेस्ट है। हम जो है अभी, वो वर्ल्ड में बढ़िया है ना? यस यस। सर। यस सर। सिंधु मैम क्या बोलते थे, उनको क्या लगा है ये सिंधु मैम? यस सर, ग्रेट रियश मॉर्निंग कॉल। मेडिटेशन तो बहुत अच्छा हुआ है सर, क्योंकि हर काम हमें जीरो से स्टार्ट करना है। जीरो से हम कुछ भी कर ले, लेकिन जीरो ही रहते। कुछ भी सीख ले, जीरो ही रहते। और सीखना है, और सीखना है, और सीखना है। जो बातें बीती है वो छोड़ देना है। कल का जो आने वाला कल है वो कभी पॉजिटिवली लेना है, लेकिन ऐसा जीरो है ऐसा रखना है, क्योंकि जीरो से सब स्टार्ट होता है। और जीरो है। हम अगर कहीं भी जाए, कितना भी बड़ा हो जाए, अगर हमें याद है कि हम जीरो है, तो वो सब नॉर्मल हो जाता है। अगर हम थोड़ी थोड़ी खुशी आए तो ऐसा हवा में उड़ना है, ऐसा नहीं है। लेकिन जमीन पे रहना है, कितनी भी खुशी आए तो। इस जीरो है ऐसा बोलना है। तो जो बीते बीते जो कल है वो सोच सोच के हम क्या करते हैं, ऐसा हुआ है वैसा। जो पिछला है वो छोड़ देना है, और आगे की जो सोच है हमें वो हमें प्रूफ करना है, लाना है हमारे अंदर। ऐसा करना है। और जो बहुत सारी बातें हैं सर, और बहुत अच्छा लगा आज के मेडिटेशन में। यस सर। यस यस, बहुत मोटिवेशन हुए हैं सिंधु मैम। यस। है तुझे रुकना नहीं है, थकना नहीं है। जो तेरे अंदर है वो जलना नहीं है। तेरा वक्त आएगा, तू यकीन रख। हर गिरावट में भी तू सीधा उठ। लोग कहेंगे कि तू कर नहीं पाएगा, पर तू उनको दिखा तू क्या कर जाएगा। हर चोट को बना ले तू हथियार, तेरा संघर्ष। यस, माधवी मैम को क्या लगा है देखिए। यस यस माधवी मैम, वो दरवाजा बंद कर दो। तब तक हम उमारानी मैम को क्या लगा है लेंगे। चलो उमारानी मैम, आप बता सकते हो, अच्छा लगा है आपको सब कुछ? यस सर। ग्रेट रियांश मॉर्निंग। यस सर, व्हेरी ग्रेट यस मॉर्निंग सर। सर आजचा मेडिटेशन खूप छान होतं सर. कारण आपण जे जे सर्व काही करतो ना सर, आपण तर काहीतरी मिळवण्यासाठी करत असतो. तर आपण जे करतो आणि ते जर आपल्याला नाही भेटलं तर आपण म्हणजे नाराज होतो. तर आपण जेव्हा शून्य तयार करतो तेव्हा आपण झिरो आहे असं समजतो, म्हणजे आपण खुश राहतो. तर सगळ्या म्हणजे ह्याचा अर्थच असा आहे सर, की आपल्यामध्ये जे अहंकार आहे, गर्व आहे, हे सर्व काढून टाकलं पाहिजे.
तर आपण एकदम म्हणजे मन हलकं होतं आणि हलकं झाल्यामुळे आपण नंबर 1 होतो. सगळ्यात महत्वाचं आहे सर की आपण जे आहे ते लहान होऊन राहायचं आहे. लहान झाल्यामुळं आपण कुठलीच अपेक्षा करत नाही. जे आहे ते छान आहे म्हणतो आणि सगळ्यात महत्वाचं सर मला आज हे वाटलं की किती मोठं जरी असेल, काही जरी असेल, केव्हाही अहंकार, गर्व आपल्यातला विनाश होतो. जेव्हा आपण मेडिटेशन करतो, एकाग्र होतो, जेव्हा आपलं मन स्थिर होतं ना, तेव्हा हे सगळं होऊ शकतं सर. कितीही काही करतो म्हणलं तर होत नाही. तर आपण जे मेडिटेशन ऐकतो ना सर कुठल्याही माध्यमातून, जेव्हा आपण इथे एकाग्र होतो, तेव्हाच हे करण्याचा प्रयत्न करतो. खूप माहिती ऐकतो सर सगळेजण. सगळ्यांना सगळं ज्ञान आहे, पण ते आत्मसात करत नाही. तर मला एवढंच सांगायचं आहे की आपलं जे मेडिटेशन आहे ना त्याच्यामुळे आपलं मन एकदम परफेक्ट होत आहे आणि आपण तसं करत आहोत. सर आता आपण प्रत्येकाला आपली माहिती सांगत आहोत, रियाजचं आपण जे करतो ते छान आहे सांगत आहोत, पण प्रत्येकाच्या घरी गेल्यावर सर एवढे हुशार आहेत, एवढे एज्युकेटेड आहेत, सगळे लोक सगळे खूप छान नंबर 1 आहेत सर आपल्यापेक्षा. आपण तर 0 होऊनच जातो तिथं. पण तिथं कशामुळे आपण तिथं नंबर 1 राहतो सर की आपली जे मेडिटेशन केल्यामुळे आपल्यामधले जे विकार निघून गेलेत सर, त्याच्यामुळे आपण नंबर 1 होतो आणि ते जे काही बोलले त्याला नंबर 1 होऊनच उत्तर देतो. तर मला एक म्हणायचं आहे की आपण जेव्हा नंबर 1 होतो तेव्हा आपण झिरोच राहायला पाहिजे. झिरो राहिलं तरच आपण छान होतो आणि आपण एक दिवस आपलं ध्येय गाठतो. एवढं सांगायचं आहे. तर सगळ्यांनी मेडिटेशन केलंच पाहिजे. मेडिटेशन जेव्हा करतो तेव्हाच हे होऊ शकतं, मला हे सांगायचं आहे. तर सगळ्यांनी आपला अमृत ज्यूस घ्यायचा आहे, तब्येत छान ठेवायची आहे आणि सगळ्यांचं आरोग्य निरोगी करायचं आहे. सर आता मला एवढा त्रास होत आहे तरी मी एकही मिनिट वेळ वाया घालत नाही आणि सगळं करत असते. सगळे म्हणतात सर तुम्हाला हे कसं झालं, पण कसं झालं म्हणून म्हणल्यावर सध्या मी डगमगत नाही. त्यांना मी सांगते हे आपल्याला संकट येणारच आहे, त्याच्यावर मी मात करून पुढे जात आहे हे सांगत आहे. आणि त्यांच्यामध्ये एवढे मॅनर्स नाहीत सर की जे बने येणार आहे तेरा श्रृंगार, ये वक्त है तू खुद को दिखा दे, हर डर से आगे तू निकल जाए, कोई मंजिल दूर नहीं अब तेरे लिए, तू खुद मिसाल बनेगा सबके लिए, तुझे रुकना नहीं है, रुकावट भी राह है, हर एक ठोकर में छुपी तेरी चाह है, तू बढ़ता चल जैसे तूफान चलता है, तेरे पीछे भी एक इतिहास चलता है। यस यस, बहुत बढ़िया। तो चलो हम चलते हैं माधवी मैम के पास। यस सर, ग्रेट रियांश मॉर्निंग ऑल ऑफ यू। आज तो प्रोडक्ट की मालूमात तो बहुत बढ़िया हुई। आम्र ज्यूस काय आहे आणि आम्र ज्यूसचे फायदे काय आहेत हे एका इंजिनियरनं आपल्याला समजावून सांगितलेलं आहे आणि आम्र ज्यूस घेतल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व आजार कसे कमी होतात हे पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपल्या शरीरातील आजार तर आपण आम्र ज्यूसमुळे कमी करू शकतो, परंतु त्याचबरोबर आजचं जे दिव्य रसायन मिळालेलं आहे हे दिव्य रसायन मेडिटेशनच्या माध्यमातून एवढं सुंदर दिव्य रसायन मिळालेलं आहे, ते पण एक सुंदरसं अमृतच मिळालेलं आहे. कारण शून्य स्थितीमध्ये आपण राहायला पाहिजे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते याप्रमाणे सर्व काही पूर्ण आहे आणि त्या पूर्णामध्ये सुद्धा मी पूर्ण आहे ही अनुभूती आज मला मिळाली. खूप छान वाटलं, कारण ह्या सृष्टी मंचावर आल्यानंतर प्रत्येकाला एक सुंदरसा ड्रामा दिलेला आहे आणि हा ड्रामा आपण किती यशस्वीपणे बजवायचा हे आजच्या मेडिटेशन मधून समजलेलं आहे. कारण शून्य स्थितीमध्ये राहिल्यानंतर आपल्याला ना गर्व ना अहंकार, कुठल्याच प्रकारचा गर्व राहत नाही, अहंकार राहत नाही आणि मी कोणीतरी आहे मीपणा राहत नाही आणि आपल्याला आपले जे गुण आहेत ना घटतात ना ते कमी होतात, अशा प्रकारची सुंदरशी अनुभूती मिळाली आणि असं वाटलं की आपण शून्य स्थितीमध्ये राहूनच सुंदरसं कार्य केलं तर निश्चितच आपला रियांश परिवार पुढे जाणार आहे आणि आपण जमिनीवर राहिलो तर आपल्याला निश्चितच उंच उड्डाण घेता येणार आहे. थँक्यू सर, थँक्यू ऑल माय कम्युनिटी. तेरा संघर्ष बने तेरा श्रृंगार,
ये वक्त है तू खुद को दिखा दे, हर डर से आगे तू निकल जाए, कोई मंजिल दूर नहीं अब तेरे लिए, तू खुद मिसाल बनेगा सबके लिए। तुझे रुकना नहीं है, रुकावट भी राह है, हर एक ठोकर में छुपी तेरी चाह है, तू बढ़ता चल जैसे तूफान चलता है, तेरे पीछे भी एक इतिहास चलता है। यस मंदा मॅम. ग्रेट रियन्स मॉर्निंग सर. आजचं प्रेझेंटेशन खूप छान होतं आणि त्या इंजिनियरने सांगितलेली आपल्या अमृत ज्यूस बद्दलची माहिती पण खूप छान होती. अमृत ज्यूस बद्दल आम्ही ज्या घरोघरी जातो, कुठं पॉझिटिव्ह कुठं निगेटिव्ह हे चालत राहते, त्याच्यामुळे कुठं काही अशी नाराजी येते आणि मग आम्ही खचतो. तर आता ह्या इंजिनियरच्या सांगण्यामुळे आम्ही की नाही एकदम स्ट्रॉंग झालो. आपण घ्या म्हणून म्हणायचंच नाही, फक्त आपण त्याचे महत्व आणि त्याचे काय काय रिझल्ट आले हे त्यांना पटवून द्यायचं आणि एकदम स्ट्रॉंग व्हायचं. आणि रोज आता मला 2-3 दिवस झाले असं झोप येत नाही. आमचे सर स्टारवर पोहोचलेत, आम्ही काहीच नाही 0 असं करून आम्हाला सरच्या पाठीमागे केव्हा जायचं, कसं जायचं हे विचार येतात. हे आज मी स्ट्रॉंग झाली सर, आणि आज मी एकदम बरोबर मी होणार म्हणजे होणार हे माझ्या हिंमत आली सर. आणि मी कधीच हारणार नाही, मी बरोबर मंजिल गाठणार आहे हे माझ्यामध्ये पूर्ण हिंमत आहे सर. आणि पहिले स्टार्ट पासून मी 0वरच असते सर. ते 0चं महत्व मला भरपूर काही छान समजलं. ते सांगणे एकदम व्यवस्थित वाटलं. 0 म्हणजे एकदम मंजिलला पाहायचं नाही, आपण हळूहळू स्टेप एक पायरी चढत तिथपर्यंत पोहोचायचं हे हिंमत आली सर मला. हर डर से आगे तू निकल जाए, कोई मंजिल दूर नहीं अब तेरे लिए, तू खुद मिसाल बनेगा सबके लिए। तुझे रुकना नहीं है, रुकावट भी राह है, हर एक ठोकर में छुपी तेरी चाह है, तू बढ़ता चल जैसे तूफान चलता है, तेरे पीछे भी एक इतिहास चलता है। तू कर सकता है, तू कर सकता है, तू कर सकता है, तू कर सकता है। जिसे दुनिया ने नामुमकिन कहा, उस रास्ते पर तू कदम रख जरा, हर दीवार को पार करना तुझे, खुद को पहचान अब चलना तुझे। तू कर सकता है, ये वक्त बता देगा, तेरा हौसला ही तुझे जिता देगा। हर ठोकर हर दर्द भी सह ले, पर अपने सपनों से तू न बहक ले। कोई नहीं तेरे साथ अगर, तब भी तू ही है अपना सर। तेरी आंखों में जो सपना है, वही तेरी असली शक्ति का गहना है। जब तू खुद पे विश्वास करेगा, हर डर तेरा नाम भूल जाएगा। एक तू ही है जो खुद को बदल दे, अंधेरे में भी
तू कर सकता। यस सुमानी मॅम. सर खरंच आपल्याला जसं मोटिवेट झाले सर तसं आम्ही झालो आहोत. कारण हे तुमचे सॉन्ग आहे, जे मेडिटेशन आहे, त्याच्यामुळे कसं संतोष सर नेहमी सांगत असतात बघा, आपण एक ट्रेन मध्ये बसलो आहोत हे समजायचं आहे आणि एक दिवस ते आपल्याला प्रवास पूर्ण करायचाच आहे. तसं आहे तुमचे हे सॉन्ग, तुमचे जे मेडिटेशन हे सगळं आहे ना सर, दररोज एक एक प्रेरणा देत असते. कारण काल काय झालं याच्यावर आपण थांबत नसतो सर. काल कितीही काही होऊ द्या, तिथं आपण सगळं सोडून देतो आणि सकाळची जी उजाड होती, पहाट होती सर, त्याच्यावर अवलंबून आहे की आपण काय करू शकतो. तर सर खरंच तुम्ही जे आमच्यासाठी मेहनत करता सर, ते एक दिवस एक ना एक दिवस सर आम्ही जे आहोत एवढे तर काही ना काही आम्ही करून दाखवणारच आहोत. कारण आपण प्रत्येक क्षण सर एकही आपल्या निसर्ग जे आहे ते आपल्याकडून काहीच एक्स्ट्रा घेत नाही कुणाकडून पण. तुम्ही जे आमच्यासाठी एवढी मेहनत करता सर, तर त्याचं एक ना एक दिवस फळ येणार आहे आणि आम्ही तुम्हाला नंबर 1 बनवणार आहे सर. येस सर. ये सच है तेरे अंदर, हर हार के पीछे छुपा है एक अंबर। अब ना रुकना ना थकना तू, जो तेरे दिल में है वो करना तू। तू कर सकता है ये वक्त बताता था, तेरा हौसला ही तुझे जिता देगा। हर ठोकर हर दर्द भी सह ले, तेरी आंखों में सपनों से तू न बहक ले। कर सकता है, तू कर सकता है, तू कर सकता है, तू कर सकता है। बहुत बढ़िया. चलो, हमें तो कितना भी देर एक क्लब पे रुकना मालूम होता है, क्योंकि यहाँ से जाना नहीं मालूम होता. यहाँ पे सब सकारात्मक होता है, मोटिवेशन होता है, और अ, सबके लिए हम काम करते हैं ना. जहाँ निस्वार्थ काम होता है वहां पे सब लगे रहते हैं. यस, तो देखो हमारा ये फिटनेस क्लब है ना, तो आओ आप भी और हमारे साथ हर पल का, हर क्षण का आनंद लो. जिए कैसा जिए, कैसा जीना है. तो चलो हमारे वेलनेस कोच से सीखो. यस, थैंक यू, बाय बाय. हर हर रियांश. देखेंगे आज कितने घर होते हैं. यस. जुड़कर हम एक दूजे से घर घर अमृत पहुँचाए, सैलाब ये बदलाव का विरत चलता ही जाए। रियांश है तो डरने की क्या बात है, रियांश है तो दुख की क्या बिसात है, रियांश है तो हर मुश्किल आसान है, रियांश है तो कदमों में आसमान है। अब देखना. तो चलो, रियांश अमृतालय फिटनेस क्लब यूट्यूब चैनल सब्सक्राइब करो. सुबह 5:30 से 7 बजे हमें ऑनलाइन हमारे साथ लगे रहो. अमृत जूस इस बहुत बढ़िया रसायन है. अगर आपको होना है तो अभी सबने मोबाइल नंबर पे उनका नंबर बताया है, उनको फोन लगाओ और अपना आरोग्य अच्छा करो, खुश रहो, सबको खुश करो. थैंक यू. हर हर रियांश, घर घर रियांश. हम तो हम तो आज 5-10 घर में जाने वाले हैं और उनको हमारा रियांश मल्टीट्रेड प्राइवेट लिमिटेड का अमृत जूस और सब रोगों के ऊपर, सब आजार के ऊपर जो हमारे रिजल्ट के वीडियो है उनको बताने वाला है, और उनका आरोग्य अच्छा करने के लिए हम कोशिश करने वाले हैं. तो कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. तो खाली करते रहना है, करते रहना है, करते रहना है.
यस, थैंक यू।